काय डोंगर काय हॉटेल ते गेलं नाही तर आता दुसरं आलं. आपल्याला काय करायचं राजकारणाशी जाऊ द्या, तिकडे जायचं नाही आपल्याला. आपल्याला भाजपने कीर्तन दिलं का वचन आहे का कमळापती, राष्ट्रवादीने दिलं का घडी घडी काळ वाटेची पाय अजून किती आहे अवकाश, काँग्रेसने दिलं का उभारीला हात जगी जाणवली मात, अपक्षाने दिलं का मज हेही नाही मज तेही नाही काही नाही. आपल्याला जाऊ द्या, आपल्याला त्याच्याशी बोलायचं नाही राजकारणाशी, जाऊ द्या. कारण कोण कधी एकत्र होईल काय सांगावं, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याशी बोलायचं नाही. आपलं फक्त एकच पक्ष हरिनामावर लक्ष. जाऊ द्या. मुंगी दिल्लीला गेली, मंत्र्याच्या कपड्यावर बसली, वरल्या खिशापर्यंत गेली, पण झपक्या मोबाईल पडला. म्हटली इकडे भोगा होईल, खाल्ल्या खिशात गेली नोटांच्या. डायरेक्ट दिल्ली, जीएसटी नाही, टोल नाका नाही, पेट्रोल नाही, डिझेल नाही, गाडी भाडं नाही, काही नाही, डायरेक्ट दिल्ली. आणि तिकडे गेल्यावर गप बसावा ना, गप नाही बसली, तिने मोबाईल काढला. आज तो मुंग्यांना मोबाईल तिने मोबाईल काढला आणि दोन मुंग्यांना मेसेज केला, हाय हॅलो हाऊ आर यू. तिकडून उत्तर आला आय एम फाईन, पण तू कुठे. ती म्हटली दिल्ली. दुसरी म्हटली तू कुट्टाना अजून मिटलाच नाही का, तो कुट्टाना मिटवतो मिटवतो आम्ही नाके नाही आलो. तिसरी म्हटली दिल्लीला गेली ना, मग एक काम कर व्हिडिओ कॉल कर. म्हटलं आता आलं ते फंक्शन व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉन्फरन्स, मग त्यानं व्हिडिओ कॉल केला. ही नवीन संसद झाली भारताची, सगळं इथं आहे, मंत्री आमदार खासदार सगळं इथं आहे. फक्त पंतप्रधान आणि राष्ट्रपती यायचं राहिलं, ते आले का दाखवते. माझा दृष्टांत संपला सिद्धांतावरती. या मुंगी लहान झाली, परिणाम दिल्लीला गेली. लहान लहानपण देगा देवा मुंगी साखरेच रवा. मुंगी लय बारीकी म्हणजे लय लहान आहे असं समजायचं नाही बरं का. हत्तीला सुद्धा झोपवते, फक्त तिच्याकडे नम्रता आहे. मुंगी जशी लहान होऊन नम्र होऊन दिल्लीला गेली, तशी आमच्या परमार्थामध्ये सुद्धा एक दिल्ली, तो म्हणजे पंढरधीश पांडुरंग परमात्मा. त्या दिल्लीपर्यंत जायचं असेल ना, फक्त एक काम करा, लहान व्हावं लागतं. नाही तर अहंकाराचा काय उपयोग नाही. ऐका, चालताना एक पाय पुढं असतो, एक पाय मागं असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे म्हणून, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी मागे म्हणून. कारण त्यांना माहिती क्षणार्धात चित्र पलटणारे, मागचा पुढं जाणारे आणि पुढचा मागे येणारे. म्हणून अहंकार करत बसण्यात काही अर्थ नाही. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, तुमच्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सृष्टीचं नेहमी जसं कराल तसं भराल. फक्त एक काम करा, वेट अँड वॉच, वाट पहा, वेळ नक्की तुमच्या आल्याशिवाय राहणार नाही. ऐका,
एरवी सांगून देतो, सकाळी 5 रुपयाला मिळणार वर्तमानपेपर संध्याकाळी 5 रुपये किलोने मिळत असतो. हे पटत ना, ते ऐकून जा. एरवी आमच्या दारासमोर झाडावरती जर कावळा येऊन बसला तर आम्ही दगड घेऊन त्याला पाठवतो. पण एक दिवस त्याच कावळाचा येतो, पितृपक्ष किंवा दहावा, त्याच्याशिवाय काही चालत नाही. त्याला मानानं बोलावं लागतं, त्याच्या पाया पडावं लागतं, त्याला खाऊ पण घालावं लागतं. त्याच्यामुळं अहंकार कधी करायचं नाही. ऐका, तुकोबराया तुमच्या मार्गानं नाही येत येणार. मंबाजी बुवासारखे रट्टे नाही खाऊ शकत आम्ही. चला, तुम्हाला ज्यांनी मार्ग दाखवला त्या ज्ञानोबरायांना आम्ही विचारतो, ज्ञानोबराय आम्हाला तुमच्या मार्गाने यायचं, आम्ही काय केलं पाहिजे? ज्ञानोबराय सांगतील तुकोबरायांपर्यंत होतं तेच बरं होतं. आमचा मार्ग सोपा नव्हता. अरे आम्हाला चांगलं जीवन जगता यावं म्हणून आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं, तरी लोकांनी आम्हाला चांगलं जीवन जगू दिलं नाही. अरे विसोबा काकाने यावं, भिक्षेची झोळी घ्यावी, त्यातलं पीठ खाली टाकावं आणि त्या पिठावरती थै नाचावं. विसोबा काका त्या पिठावरती नव्हते नाचत, ते माझ्या ज्ञानोबरायांच्या, मुक्ताबाईच्या, सुपन काकाच्या आणि निवृत्तीनाथाच्या पोटावरती नाचत होते. कारण त्याच पिठातला एक 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 घास ज्ञानोबरायांच्या, मुक्ताबाईच्या, सुपन काकाच्या आणि निवृत्तीनाथाच्या मुखात जाणार होता. तो घास सुद्धा लोकांनी खाऊ दिला नाही. चांगल्या लोकांना त्रास आहेच बरं का. तुम्ही चांगलं जीवन जगा, त्रास होणार. सप्ताह करायला घ्या, कशाला करायचा सप्ताह? 30-30 आणि 40-40 हजार एका गायकाला नाही, एका वादकाला. आणि तमाशाला 2 लाख देऊन पुढं बसतो, त्याचं काय? चांगलीकडे लोकांना नकच वाटतं. ज्ञानोबरायांना त्रास झाला, तुकोबरायांना त्रास झाला, छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास झाला. पण पुढचं वाक्य लक्ष देणं ऐका. समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. आणि समाज ज्यांचा उदौद करतो देव त्यांचा खटकाच, गेमच, कार्यक्रमच वन करणार. म्हणून समाजाने ज्ञानोबरायांचा छळ केला, परिणाम जगाची आई झाली. समाजानं तुकोबरायांचा गाथा पाण्यात बुडवला, परिणाम जगद्गुरू झाले. अरे आपल्याच लोकांनी गद्दारी केली, परिणाम धर्मवीर संभाजीराजे झाले. त्रास होणार, त्रास झाला तरी व्यायचं नाही, पुढं चालत राहायचं. आणि त्रास झाला की माणूस मोठा होतो. ऐका, ज्ञानोबरायांना त्रास झाला, तुकोबरायांना त्रास झाला, छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास झाला. आम्हाला तरी काय लोक नीट बोलतात का? आमच्या त्यालाही मुळा उठेली. आम्ही असे पांढरे कपडे घालून निघाले की लोक म्हणतात बगळे बगळे बगळे, म्हणजे आम्ही बगळे. लय काठाचे धोतर घातले का? काठाचे धोतर. अरे तुम्हाला काय करायचंय? आम्ही मोठ्याचे लेकरं, बळिया माझा पंढरराव, त्या पंढरदेश परमात्म्याचे आम्ही लेकरं आहे. आणि आम्ही किती थाटात राहिलो तरी कमीची, आनंदात राहिलं काय हरकती? दळभाद्रेवाने राहायचं इकडे सांग. आम्ही कुणाचे काय खातो, आमचा देव आम्हाला देतो, आमचा देव आम्हाला देतो, आमचा देव आम्हाला देतो. आम्ही कुणाचे काय खातो, आमचा देव आम्हाला देतो, आमचा देव आम्हाला देतो, आमचा देव आम्हाला देतो. चांगलं राहण्याचा प्रयत्न करा. तुकोबरायांना त्रास झाला, ज्ञानोबरायांना त्रास झाला, आम्हाला सुद्धा लोक म्हणजे बोलतातच. ऐका, मी तुम्हाला सांगतोय, भगवंताचं भजन केल्याशिवाय जन्माचे सार्थक नाही. विठ्ठल 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 पंढरी कवरला हरी विठ्ठल तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज, काही काही लोक आम्ही असे पांढरे कपडे घालून निघालो की डायरेक्ट म्हणतात, महाराज आजले बागळ्या निघालात. मग वांगण टाकायचं आम्ही अंगावर. काय बोलतात लोक सांगते, लय अवघड झालो आता महाराज. आम्ही लहानपणापासून परमार्थामध्ये, आम्ही लहानपणापासून महाराज, आता आम्ही कंबर बाळलं. लोक नीट बोलतात का? महाराज लयच कंबर आवडलं, मग नरड आवडायचं का? आणि उतर तेव्हा त्या एखादा परमार्थ लागलं, लोक त्यालाही नीट बोलत नाही. आता थोड्यासाठी कशावाली येड्यावानी करायचं, म्हणजे परमार्थ करणं येड्यावानी करणं का काय? बा काय सांगते लोक. ऐका, पेतडांचं त्याला अवघड. 100 याडपट बरी, पण एक पेतड आम्हाला सुचू देत नाही. 100 महाराज एका साईडला बसवायचे, पण एक पेतड आम्हाला बोलू देत नाही. एक पेतड असं चालून डायरेक्ट मला म्हटलं, महाराज अय महाराज, जसं जरशा बायला हाक मारित.
कुठे आज खेळ आयो? आम्ही का डोंबरी का कोलाटी का पत्ते खेळतो का जुगार खेळतो? रोज 20 गाव 30 गाव कीर्तन करायला 40 गाव. रोज एका गावचं पाणी पिणार गडी समोरच्याला बोलू देतो का? त्याला म्हटलं आमचं खेळाची, पण तुला आहे का वेळ? तुला असेल वेळ तर चल घालू दोघाचं मेळ. तू म्हटलं काय महाराज कुठं घालतं दोघाची वेळ? आधीच मला सगळ्या संसाराची झाली बेळ. खात बस ना मग, काला आमच्या नादी लागतो. आमचा खेळाचे पण कोणता आहे का? खेळ मांडियेला वाडवंटी खाई, खेळ मांडियेला वाडवंटी खाई, नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. मांडियेला वाडवंटी खाई, खेळ मांडियेला वाडवंटी खाई, नाचती वैष्णव बाई रे, नाचती बाई रे. क्रोध अभिमान केला पावटानी, एक एकाला गतीन पायी रे, एक एकाला गतीन पायी रे. हो खेळ मांडियेला वाडवंटी गाई, खेळ मांडियेला वाडवंटी गाई, नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. खेळ मांडियेला वाडवंटी गाई, खेळ मांडियेला वाडवंटी गाई, नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. आमचा खेळाचे, पण तो वाळवंडातला, तो सर्व संतांनी आणि भगवंतांनी केला. तो जो भगवान श्रीकृष्णाने आणि गोपाळांनी केला तो आमचा खेळ आहे. आता आपल्या भेंडाळे गावामध्ये चालू आहे तो आमचा खेळ आहे. आमच्या खेळात या आनंद लुटा. इकडे तिकडे नाचण्यापेक्षा इथे येऊन नाचा, डीजे पुढे नाचण्यापेक्षा इथे येऊन नाचा. आणि इथं आल्यानंतरचा आनंद काही वेगळाच असतो. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आमच्या खेळात या आनंद लुटा, इकडे तिकडे लुटण्यापेक्षा. चला मला सांगायचा मुद्दा आहे, आमच्या खेळात या आनंद लुटा. तुकोबराया, आजपर्यंत तुमच्या हजारो वाक्य आम्ही ऐकले. इंस्टाग्राम असू द्या, यूट्यूब असू द्या, कुठल्याही चॅनलला उघडलं तर तुमचे व्हिडिओ मिलियनच्या व्ह्यूजमध्ये महाराज. समाज प्रबोधनकार म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो. एखाद्या वाक्यात असं सांगा की जन्माची सार्थक होईल. एका वाक्यात पटवून देतो. जन्माची सार्थकता करायची असेल तर आत्तापर्यंत परमार्थ करा म्हणून सांगितलं. परमार्थाशिवाय पर्याय नाही. परमार्थाशिवाय जन्माची सार्थकता होतच नाही. पण जन्माची सार्थकताच जर करायची असेल तर पुढचं वाक्य ऐका. काही माणसं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात. काही माणसं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात. तर काही माणसं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त इतरांसाठी जीवन जगतात. जी माणसं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणेच मेलेली असतात. परंतु जी माणसं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त इतरांसाठी जीवन जगतात ती माणसं गेले तरी शिल्लक राहतात. संत आले, जगाचं कल्याण केलं आणि निघून गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. या कीर्ती रूपानं जर राहायचं असेल, जन्माची सार्थकता करायची असेल तर ऐका. एक दृष्टांत सांगतो आणि समारोपाकडे येतो. ऐका. 4 जानेवारी रोजी एका व्यक्तीचं प्रथम पुण्यस्मरण होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं सिंधुताई सपकाळ. नवऱ्यानं टाकून दिलं, भावाच्या दारात गेली, भावानं सांगितलं दिली त्या दिवशी मेली, परत माझ्या दारात यायचं नाही. प्रत्येकाच्या दारापुढं जात होती, प्रत्येकाला सांगत होती अरे कोणीतरी भाकर द्या, तुम्ही जर भाकर दिली तर मीही जगेल आणि माझी मुलगी जगेल. पण बाबा, या जगातली माणसं इतके वाईट आहे, जिवंत माणसाला आधार देताना 1000 वेळेस विचार करतात, पण मेल्यानंतर मात्र खांदा देण्यासाठी 4 जण धडपड करतात. अरे मेल्यानंतर खांदा द्यावाच लागतो, ती आमची धर्मसंस्कृती, त्यात बदल अजिबात करता येत नाही. पण जिवंतपणे एखाद्या माणसाला आधार देऊन बघा, त्याचा जगण्यातला आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार. आल्या त्या कीर्तनात तर ऐकून जा. कोणाच्या तरी जीवनाचं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनाचं सुखाचं कारण बना, निश्चित जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार. ऐका. मसनवट्यावरती जायची
विसाव्यावरती मांडलेली पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायची, हातावरती भाकर थापायची आणि त्याच प्रेतातला एखादा जळता निकारा घ्यायची, त्यावर भाकर भाजायची आणि आपला उदरनिर्वाह करायची. एक दिवस मनात विचार आला, अरे हे काही जग नाही, कुठपर्यंत स्मशानभूमीतलं पीठ खाऊन जगणार, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. रस्त्याला निघाली, हायवेला आली, ट्रकला आडवं जाऊन जीवन संपवणार. तेवढ्यात एका ब्रिज खालून एक अनाथ मुलगा येताना बघितला. अंगावरती फाटकी कपडे घातली, भीक मागत फिरतोय. विचार आला, अरे आपल्या अंगावरती फाटकी का बाईना साडी आहे, खायला स्मशानभूमीतलं पीठ आहे, पण या लेकरांना कोणाकडे पाहून जागायचं. आणि त्या दिवशी ठरवलं, बाबा आता मारायचं नाही, आता जागायचं, आता लढायचं, आता हारायचं नाही. कोण म्हणतंय? पण याचं पुढचं वाक्य ऐकून जा. जिला स्वतःला आधार नाही ती म्हणते जगाचा आधार व्हायचं. याला म्हणतात आत्मविश्वास. जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजे. आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता आली नाही तर ती सोडून द्या, कारण सगळ्याच गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेल्या असतात तर जगण्याला गंमत आणि त्या देवाला किंमत राहिली नसते. आजही सगळ्या गोष्टी भगवंताच्या हातात आहे म्हणून एवढे सोळे तुम्ही लोक कीर्तन ऐकतात, नाही तर लोकांनी कीर्तनं सुद्धा ऐकली नसती. ऐका, मरण्याचा निर्णय बाजूला केला. पुण्यामध्ये दगडूशेठ ट्रस्टच्या गणपतीला आपली एकुलती एक ममता नावाची मुलगी आंधन दिली आणि मांजरे येथे ममता सदन नावाचा अनाथ आश्रम स्थापन केलं. आणि जाता जाता मरता मरता 2600 अनाथ लेकरांची माय होऊन गेली. त्या सिंधुताई सपकाळ मानावं जन्मा आलो त्याचे आजी फळं झाले साचे. आतापर्यंत 2च व्यक्तींना अनाथांची माय म्हटलं जातं. एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय एका जनार्दनी पाय वंदित असे आणि दुसरी सिंधुताई सपकाळ पुन्हा अनाथांची माय होणे नाही. ऐका, आलाय ते कीर्तनात तर ऐकून जा. कोणाच्या तरी जीवनाचं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनात सुखाचं कारण बना. ऐका, 5 मिनिटं घेतो आणि समारोपाकडे येतो. ऐका, एका गावचा एक पाटील पंढरपूरची यात्रा करण्याकरता निघाला. गाडी 5,000 बुक केली. भाडं गाडीचं 5,000 रुपये भरणार. तेवढा एक गरीब व्यक्ती आपल्या मुलीला हातात घेऊन धावत पळत आला आणि त्या पाटलाला सांगायला लागला, पाटील अहो डॉक्टर ॲडमिट करून घेत नाही, तुम्ही जर 5,000 रुपये मला द्याल तर माझी मुलगी वाचेल. पाटील एकच आशा हो, तुम्ही 5,000 रुपये मला द्याल. मला सांगा, पाटलानं ते 5,000 रुपये पंढरपूरची वारी केली पाहिजे का त्या गरीब व्यक्तीच्या मुलीला दिली पाहिजे? गरीब व्यक्तीच्या मुलीला दिले पाहिजे. पंढरपूरची वारी का पुढल्या दिवशी करतील, पण त्या गरीब व्यक्तीची मुलगी वाचली आणि पुढे चालून ती ISI ऑफिसर झाली. आणि गावातल्या सर्व माणसांनी मिळून त्या गरीब व्यक्तीला विचारले, आता तुम्ही मोठे झालात, पण ज्या वेळेस तुमची मुलगी मरणाच्या यातना भोगत होती, मरणाच्या दारात उभा होती, त्यावेळेस गावच्या पाटलानं 5,000 रुपये तुमच्या मुलीचे उपचार करता दिले. आता सांगा ना, तुम्ही मोठे झालात पण त्या पाटलाबद्दल तुमच्या मनामध्ये काय भूमिका आहे? त्यावेळेस त्या व्यक्तीनं खूप गोड उत्तर दिलं, ज्यावेळेस मी मरल ना आणि शेवटचा श्वास घेईल ना, त्या शेवटच्या श्वासावरती सुद्धा त्या पाटलाचंच नाव असेल. मला सांगा, आता देव कोण झालं? पाटील झाला. मी निश्चित बोलून जाईल, पंढरपूरची वारी करू नका असं मी म्हणणार नाही, केलीच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. पंढरीशे जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. एकदा काशी नाही करता आली, द्वारका नाही करता आली, तरी काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाणं एक वेळा. ऐका, जन्माची सार्थकता करायची असेल तर ज्ञानोबरायांप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तुकोबरायांप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तुकोबरायांना खऱ्या अर्थानं बाबाजी चैतन्य आणि ज्ञानोबराया आणि खऱ्या अर्थानं तुकोबराय अजून एक व्यक्तीला शरण जातात. शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता. 3 व्यक्तींनी मार्गदर्शन केलं म्हणून तुकोबराय म्हणतात, आमच्या जन्माची सार्थकता झाली. पण तुकोबराया तुम्हाला सांभाळलं कुणी? अभंगाचं दुसरं चरण. तुम्ही सांभाळिले जाती, तुम्ही सांभाळिले जाती, तुम्ही सांभाळिले जाती, तुम्ही
सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, तुम्ही सांभाळलेले संती भय निरसले खंती. निश्चित तुकोबराय तुम्ही रात्रंदिवस भजन केलं, रात्रंदिवस परमार्थ केला, निश्चित तुमच्या जन्माची सार्थकता झाली. आणि भगवंताचं भजन केल्याशिवाय जन्माची सार्थकता नाही. आणि नाहीच भजन केलं तर तुम्हाला आमचं काय सांगायचं काम आहे, पण तुम्ही किती आचारात आणायचं तुमचं ते बघून घ्या. आमचं काही नाही जायचं. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, शेवटी बा काळ बांधून नेईल, शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 माधवारी, बोल बोल तो दे गा पिंगळा माधवारी, बोल बोल तो दे गा, बोल बोल तो दे गा, बोल बोल रे पिंगळा माधवारी, बोल बोल तो दे गा पिंगळा माधवारी, बोल बोल तो दे गा, बोल बोल तो दे गा, बोल बोल तो दे गा. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, विचार खोटे, बोलो आम्ही वर्तमान खोटे, बोलो आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, 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 वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, 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 वर्तमान खोटे, वर्तमान खोटे
गणिकेत बोलो आम्ही वर्तमान कोटे गणिकेत बोलो आम्ही वर्तमान कोटे पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवगा अवगा अवगा
भजनी लागा देव करा मल्हारीची माझ्या